ओबीसी कलम गायब, ओबीसींची पुन्हा फसवणूक. ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, सचिन राजूरकर. 1 एप्रिल पासून जनगणनेचा पहिला टप्पा. केंद्र सरकारने बहुप्रतीक्षित जनगणनेसाठी 33 कलमी नियमावली जाहीर केली आहे. मात्र यामुळे ओबीसी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. जनगणनेच्या 12व्या क्रमांकाच्या सूचीमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचा स्पष्ट उल्लेख आहे, मात्र ओबीसींचा स्पष्ट उल्लेख नाही. त्या ठिकाणी इतर असा रकाना देण्यात आलेला आहे. ओबीसी जनगणना करू असं आश्वासन देणाऱ्या केंद्र सरकारने प्रत्यक्षात मात्र या वर्गाला इतर संज्ञेत ढकलल्याने ओबीसी समाजाच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 2019 ला ओबीसी जनगणना करू असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आता नुकतीच बिहार निवडणूक संपली, त्यापूर्वी केंद्र सरकारने घोषणा केली होती की येणाऱ्या जनगणनेत आम्ही ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना करू. पण 22 जानेवारीला निघालेल्या राजपत्रात स्वतंत्र उल्लेख नाही. ही संपूर्ण समाजाची फसवणूक आहे. जनगणनेचा पहिला टप्पा 1 एप्रिल पासून सुरू होणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारने 22 जानेवारी रोजी जारी केलेल्या राजपत्रात जनगणनेसाठी 33 निकष लावलेले आहेत. यात घराची स्थिती, पिण्याचे पाणी, मालमत्ता, मोबाईल, लॅपटॉप अशा वैयक्तिक माहितीचा समावेश आहे. मात्र जेव्हा जातीचा प्रश्न येतो तेव्हा 12व्या क्रमांकावर केवळ अनुसूचित जाती, जमाती आणि इतर असा उल्लेख आहे. इतर मध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध यांची नोंद केली जाणार आहे. याचा अर्थ ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणनेची मागणी पूर्ण होणार नाही असे चित्र दिसत आहे. ओबीसी समाजाची स्वतंत्र रकाना नसल्याने त्यांची नेमकी आकडेवारी समोर येणार कशी असा प्रश्न आता ओबीसी समाजामध्ये निर्माण झालेला आहे. केंद्र सरकारने ओबीसी समाजाला दिलेले आश्वासन पाळावे, अनुसूचित जाती जमातीप्रमाणे ओबीसी समाजाची स्वतंत्र नोंद करावी अशी मागणी आता ओबीसी समाज करीत आहे. जर केंद्र सरकारने ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना केली नाही, त्या राजपत्रात ओबीसी समाजाचा स्वतंत्र उल्लेख केला नाही, तर संपूर्ण ओबीसी समाज रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिला आहे. अशाच ओबीसी संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्तक YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करण्यास विसरू नका. धन्यवाद.